नमस्कार, मी किरण रोहिदास. आपण पाहत आहात ज्ञानराज टीव्ही मराठी. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. लोकांनी दिलेला उमेदवार, लोकांनी ठरवलेला उमेदवार गोपीचंद शेठ पडळकर आणि भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीने दिलेला उमेदवार आपले लाडके गोपीचंद शेठ पडळकर आज जत तालुक्यात भरघोस मतांनी विजयी झाले. त्याबद्दल प्रथमतः मी सर्व डफळापूर जिल्हा परिषद गट या गटातील माता भगिनी, मतदार बंधू भगिनी यांचे सर्वांचे मी आभार मानतो. काम करणाऱ्या माणसाला खरोखरच मतदार साथ देतात, लोक साथ देतात, हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे. पहिल्यांदा संजय काकांच्या माध्यमातून आणि आता गोपीचंद शेठ पडळकर यांनी जो 2-3 महिन्यात निधी आणला त्याची ही पोचपावती त्यांनी दिलेली आहे. शासनाने राबवलेल्या लाडकी बहीण असू दे, कर्जमाफी असू दे, वीज बिल माफी असू दे, या सर्व योजनांचा, बैलगाडी शर्यती चालू केलेल्या अशा सर्व कामं असू देत, याला लोकांनी भरघोस प्रतिसाद दिलेला आहे. आणि त्याबद्दल मी गोपीचंद शेठ पडळकर यांना पण एक सांगतो की माझं एक सांगणं आहे की लोकांच्या वतीनं त्यांनी पण एक 5 वर्षात, गेल्या 5 वर्षाची झाली नाही ती कामं करून दाखवावीत आणि आपण जे आश्वासनं दिलेली आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा असे मी त्यांना पण सांगतो. आणि सर्व जनतेचे, माता भगिनी, मतदार बंधूंचे परत एकदा आभार मानतो. आणि असंच आमच्यावर प्रेम राहू दे. स्वर्गीय सुनील बापूंच्या पासून आमच्यावर जे प्रेम दाखवलेलं आहे ते आतापर्यंत ही जनतेने साथ दिलेली आहे आम्हाला, तेही आम्ही सार्थकी लावू. गोपीचंद शेठ पडळकर व फडणवीस साहेबांच्या या शासनाच्या मदतीतून हे मी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जत विधानसभा मतदारसंघातून गोपीचंद शेठ पडळकर यांना भरघोस मतांनी सर्व मतदारांनी निवडून दिलं. त्याबद्दल सर्व जतवासीय, डफळापूर आणि डफळापूर परिसरातील, डफळापूर जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बंधू भगिनींचे प्रथमतः आभार मानतो. मी ज्यावेळी शेठचा फॉर्म भरला त्या दिवशी पण आम्ही हेच सांगितलं होतं, शेठनी सांगितलं होतं की महायुतीच्या अतिशय यशस्वी ठरलेल्या योजना, मग लाडकी बहीण योजना असेल, विश्वकर्मा योजना असतील, अनेक विविध योजना असतील, या योजनेचा आपल्या सामान्य लोकांना आणि तळागाळापर्यंत, गावगाड्यातल्या शेवटच्या माणसापर्यंत त्याचा लाभ पोचला होता. त्याची जाण ठेवून मग लाडक्या बहिणी असू देत किंवा इतर सर्व योजनेचे लाभार्थी असू देत, सर्वांनी आपले MSEBचं बिल माफ झालेलं असू दे, शेतकरी असू देत, कष्टकरी असू देत, दीनदलित, सर्व समाजातील सर्व घटकातील लोकांनी अतिशय उत्स्फूर्ततेने आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुतीचं शासन आणलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्या जत तालुक्यामध्ये गोपीचंद पडळकर यांना 38-39 हजारांचं असं भरघोस मताधिक्य मिळालेले आहे. आपल्या 3 महिन्यापूर्वीपासून आपल्या गोपीचंद शेठ पडळकर यांनी आपल्या जतमध्ये 300 कोटीच्या आसपास निधी आणला. आता इथून पुढच्या 5 वर्षामध्ये 3000 कोटीचा निधी आणतील असा मला विश्वास आहे. आणि आपल्या जत तालुक्यातील उर्वरित सगळ्या विकासाचा बॅकलॉग ते आपल्या विकासाने आणि देवेंद्र फडणवीसांच्या साथीने भरून काढतील असा मी विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो.